नमस्ते, परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत की लोटस फ्लावर मी कशा पद्धतीने केलेला आहे, यासाठी मी कोणकोणतं मटेरियल यूज केलेलं आहे. जरदोजी यूज केलेला आहे, सिल्क थ्रेडचा वापर करून हे मी लोटस फ्लावर जे आहे ते बनवलेलं आहे. खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. तर खूप जणांचे मेसेज येत राहतात की तुम्ही ट्रेसिंग कसं करता ते दाखवा. तर मी खूप सोप्या पद्धतीनं ट्रेसिंग करत असते, कारण मला व्हिडिओ बनवायचे असतात खास तुमच्यासाठी. तर इथं हे फ्लावर जे आहे ते कसं ट्रेसिंग करायचं आहे, त्यासाठी कोणतं ॲप वापरलं जातं आणि सोप्या पद्धतीनं कसं तुम्ही मोबाईल ट्रेसिंग करू शकता ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी एक ॲप जे आहे ते आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण असेच आर्यमला रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो, क्लासेस घेऊन येत असतो. तर हे फ्लावर जे आहे ते पूर्ण डिटेलमध्ये आज मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की कशा पद्धतीनं मी हे जे आहे वर्क केलेलं आहे ते. त्यासाठी आपल्याला पेपर कॉपी हा ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर गॅलरीमधून जे आपल्याला डिझाईन करायचे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता लोटसचं फ्लावर आलेलं आहे, पण ब्लाऊजवरती करताना वेगळं डिझाईन असू शकतं. पाठीवरती करायचं असेल तर याच्यापेक्षा मोठी डिझाईन आपल्याला करायची असते, त्यामुळे त्याला थोडीशी आपण डिझाईन जी आहे ती मोठी करून घ्यायची. तर ॲडजस्ट करून घेतल्यानंतर आपल्याला इथं जे आहे तर बघू शकता इथं आपलं ॲडजस्ट होत आहे. तसेच याची तुम्ही बॉर्डरही तयार करू शकता. जे काय आपल्याला डिझाईन करायचं आहे ते ट्रेसिंग पेपरवरती करायचं आहे. तर प्रोफेशनल पद्धतीनं करायचं असेल तर ट्रेसिंग पेपरवरती आपल्याला आधी करावं लागणार. जर तुम्ही इथं मी लॉक केलेलं आहे, लॉक केल्यानंतर जी आपली डिझाईन आहे ती मूव्ह होत नाही आणि अगदी सोप्या पद्धतीनं आपण इथं ट्रेसिंग करू शकतो. तर त्यानंतर पेपर जे आहे ते या डिझाईनवरती ठेवायचं आहे आणि आपल्याला ते जे पेन किंवा पेन्सिल असेल ती या डिझाईनवरती आपल्याला फिरवून घ्यायची आहे. ती डिझाईन जी आहे ती आपली होते. त्यानंतर ॲप परत घालवायचं आहे, आपल्याला परत ॲपमध्ये जायचं आहे. जी डिझाईन बाजूची शिल्लक राहते ती साईडला करून आपल्याला परत जे डिझाईन आहे ते ट्रेस करून घ्यायचं आहे. तर ट्रेसिंग करताना आपण कार्बनचा वापर जर केला तर अगदी बाहेरचं वर्क तुम्ही घेतलं असेल तर ते कार्बनचे डाग जे असतात ते जात नाहीत. जर आपलं चुकलं तर ते डाग राहू शकतात. तर प्रोफेशनल पद्धतीनं जर ट्रेसिंग करायचं असेल तर पावडर ट्रेसिंगचा वापर आपल्याला करावा लागणार आहे. त्यासाठी ट्रेसिंग पेपरवरती जे आपण डिझाईन काढलेलं आहे त्याला पिनिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पावडर ट्रेसिंग जे असते, पावडर आपल्याला पाण्यामध्ये मिसळून घ्यायची आणि त्यानंतर ती पेपरवरती फक्त फिरवून घ्यायचं आहे. पण व्हाईटवरती असेल तर व्हाईट पावडर दिसणार नाही, त्यामुळं आपल्याला इथं कलरफुल याच्यावरतीच पावडर ट्रेसिंगचा वापर होऊ शकतो. तर इथं तुम्ही बघू शकता खूप ट्रेंडिंग असे डिझाईन आता आलेले आहेत. तर ब्लाउजेसवरती करू शकता किंवा त्यामध्ये तुम्ही मिक्स थ्रेडचाही वापर करू शकता. शेडेड जे फुलं असतात तसे इथं तुम्ही बघू शकता. हे मिक्स जे थ्रेड आहेत लोटसचे याचाही तुम्ही वापर करू शकता. पण मी आज तुम्हाला जरदोजी प्लस सिल्क थ्रेड हे दाखवणार आहे की कशा पद्धतीनं आज आपण सिल्क थ्रेड आणि जरदोजीचं लोटस जे आहे ते करायचं आहे. तर इथं सुरुवात करण्यासाठी मी जे आहे ते सिल्क थ्रेड घेणार आहे. आणखी आपल्याला इथं जरदोजी घ्यायची आहे. आणखी निडल जी मी इथं वापरलेली आहे ती 2 तारची निडल वापरलेली आहे. निडलचाही माझा व्हिडिओ अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. इथं सिल्क थ्रेड घेतलेली आहे मी रेड कलरची. आणखी जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. फ्री आरी क्लासची प्लेलिस्टही माझी अवेलेबल आहे यूट्यूब चॅनलवरती. ही जी निडल आहे ती जरदोजीसाठी आपण यूज करणार आहे. ही 1 तारची निडल आहे. तर जे महत्त्वाचे व्हिडिओ आहे, देवी आरी वर्क कशी करायची, फॅब्रिक पेंटिंग कशा पद्धतीनं केलं जातं, ते सगळी प्लेलिस्ट जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसेच फ्री आरी क्लासची जी प्लेलिस्ट आहे ती प्लेलिस्ट बघून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं घरी बसून आरी वर्क शिकू शकता. आणखी काय आपले शंका असतील, प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर इथं जे आहे ते आपल्याला चेन स्टिच करून घ्यायची आहे सिल्क थ्रेडची चेन स्टिच कशा पद्धतीनं करायची त्याचाही व्हिडिओ अवेलेबल आहे, तेही तुम्ही जाऊन चेक करू शकता. जवळपास 250च्या वरती माझे व्हिडिओ जे आहेत ते यूट्यूबवरती अवेलेबल आहेत. सगळे व्हिडिओ व्हॅल्युएबल आहेत. तुम्ही प्रत्येक व्हिडिओमधून काही ना काहीतरी आपल्याला शिकायला मिळणार आहे. तर इथं आपल्याला लोडिंग करायचं आहे सिल्क थ्रेडचं. पूर्ण लीफमध्ये आपल्याला या प्रकारेच लोडिंग करायचं आहे. इथं मी कॉडदोरी वापरलेली नाही. कॉडदोरी जर यूज केलं तर आणखी उठावदार जे आहे ते आपलं वर्क इथं दिसणार आहे. पण आपल्याला जे जरदोजीचं वर्क करायचं आहे त्यामध्ये आपल्याला पायपिंग करायचं आहे, त्यामुळं
मी इथं असं कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे की जे सिल्क थ्रेडचं वर्क मी केलेलं आहे ते फ्लॅट ठेवायचं आहे. आणखी जरदोजीचं जे आपण वर्क करणार आहोत ते थोडं आपल्याला उठावदार पद्धतीनं करायचं आहे. तर इथं जे लीफ्सचं लोडिंग आहे आपलं होत आलेलं आहे. खूप छान प्रकारे जे आहे तर आपलं लीफचं लोडिंग करून झालेलं आहे. त्यानंतर परत त्याला आउटलाईन करून घ्यायचे. परत जरदोजीची आउटलाईन करून घ्यायची आहे. जरदोजीची चेन स्टिच कशी करायची त्याचाही व्हिडिओ आपला अवेलेबल आहे, तेही तुम्ही चेक करू शकता. खूप सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे की जरदोजीची चेन स्टिच तुम्ही कशा पद्धतीने करू शकता. आणखी आपल्यासाठी मी असे नवीन व्हिडिओ घेऊन येत असते, जे अपडेट डिझाईन्स असतात ते घेऊन येत असते. तसेच आपल्या कोर्सला आपल्याला जॉईन करायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, डायरेक्ट मेसेज करू शकता. खूप प्रोफेशनल पद्धतीनं आपल्या क्लासमध्ये शिकवलं जातं. 2 महिन्याचा आपला क्लास असतो. आणखी बेसिक ॲडव्हान्स जे आत्ताचे ट्रेंडिंगचे जे स्टिचेस आहेत ते सगळे कवर करून घेतले जातात. त्यानंतर आपल्याला पूर्ण आउटलाईन करून घ्यायची आहे. आउटलाईन केल्यानंतर काय होणार आहे की जे आपली डिझाईन आपण ट्रेसिंग केलेलं जर काही चुकलं असेल किंवा बाजूला गेली असेल तर त्यामुळं आपल्याला इथं फिनिशिंगला मदत होते. तर तुम्ही 3 वेळा करेक्शन करू शकता. जसं मी क्लासमध्येही स्टुडंटना सांगत असते की ज्यावेळी तुम्ही डिझाईन क्रिएट करता त्यावेळी तुम्ही त्यामध्ये चेंजेस करू शकता. जर काय चुकलं असेल तर त्यानंतर पेपरवरती ही करेक्शन करता येतं. त्यानंतर आपण डिझाईन छापली जाते, त्यानंतर आपण वर्क करताना ही करेक्शन करू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण 3 वेळा जे आहे ते डिझाईन करेक्शन करू शकतो. हे महत्त्वाचं आहे, कारण ज्यावेळी तुम्ही ब्लाऊज डिझाईन करता किंवा बाहेरचं वर्क जे ऑर्डर घेता त्यावेळी हे जे आहे ते महत्त्वाचं आहे माहीत असणं की कशा पद्धतीनं तुम्ही जे ट्रेसिंग केलं जातं. खूप जण जे असतात ते आरी वर्क तर शिकतात, पण त्यांना ट्रेसिंगसाठी खूप अडचण येतात की ट्रेसिंग कशा पद्धतीनं करायचं. त्यामुळं मी जे हे टिप्स आहेत ते सांगत असते नेहमी. आणखी मोबाईल ट्रेसिंग ही मी भरपूर माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की मोबाईल ट्रेसिंग कसं करायचं. अगदी सोप्या पद्धतीनं हे करू शकता तुम्ही. पण ज्यावेळी आपण प्रोफेशनल वर्क बाहेरचं ज्यावेळी आपण ऑर्डर घेतो त्यावेळी आपल्याला जे वर्क आहे ते सुपिरियर करून द्यायचं असतं. त्यामध्ये तुम्ही कार्बनचे वगैरे डाग पडलेले जे आहेत ते एक कस्टमर तुमची तक्रार करू शकतील. त्यामुळं पावडर ट्रेसिंगचा वापर केलेला कधीही चांगला, जर बाहेरची ऑर्डर तुम्ही घेत असाल तर. जरदोजी लोडिंगसाठी जे आहे ते मी पायपिंग करून घेतलेलं आहे. आणखी वरून खाली असं आपल्याला जरदोजी जे आहेत ते कट करायचं आहे. तर मी नक्षीचा वापर केलेला आहे लोडिंगसाठी. नक्षी कट करून घ्यायची आपल्याला एका आकाराची आणि त्यानंतर वरून खाली असं आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर लोडिंग करून झाल्यानंतर आपल्याला इथं जरदोजीची आउटलाईन करून घ्यायची. परत जरदोजीच्या जे लोडिंग केलेलं आहे त्यानंतर आपल्याला जरदोजीची आउटलाईन करून घ्यायची.
ते जे आहेत ते लीफ खाली जे आहे ते आपल्याला वेगळ्या पद्धतीनं करायचं आहे. त्यासाठी इथं मी पायपिंग करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं पायपिंग आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सेंटरपासून आपल्याला इथं सुरुवात करून घ्यायची आहे. जरदोजी कट करायची आहे. त्यानंतर सेंटरपासून जे आहे ते आपल्याला इथं सुरुवात करून घ्यायचं आहे. जरदोजीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे लीफ असतात. खराब जे असतात जरदोजी ती टाकायची आहे, त्यामुळे वर्क करताना जे आहे ते आपल्याला त्रास होऊ शकतो. तर सेंटरपासून आपल्याला सुरुवात करत खालीपर्यंत एका बाजूने जायचं आहे. एक साईड आपल्याला पूर्ण करायची आहे लीफची, त्यानंतर परत सेंटरपासून दुसरी साईड पूर्ण करून घ्यायची आहे. इथे थ्रेड जी मी वापरलेली आहे ती पॉलिस्टर थ्रेड वापरलेली आहे. प्रत्येक व्हिडिओत मी सांगत असते की मटेरियलसाठी जे आहे ती पॉलिस्टर थ्रेड आपल्याला वापरायची आहे. जी आपण साधी थ्रेड घेतो त्याचे धागे निघतात, त्यामुळं ती थ्रेड जी आहे ती कट होऊ शकते. आणखी वर्क करताना आपल्याला त्रास होतो, त्यामुळं जे आहे ते आपल्याला इथं पॉलिस्टर थ्रेड वापरल्यामुळं ती सहसा कट होत नाही. आणखी वर्क जे आहे ते आपलं फास्ट होतं, सुपेरियर होतं. त्यासाठी आपल्याला इथं पॉलिस्टर थ्रेड वापरायचे आहे. अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला लीफ बनवत जायचं आहे वरती. नंतर खाली जे लीफ राहिलेले आहेत त्याला आपल्याला आउटलाईन करून घ्यायचे. जरदोजीची जी आपण लोडिंग केलेलं आहे त्यालाही सिल्क थ्रेडचा आउटलाईन करून घ्यायचं आहे, कारण त्यामुळे जे जरदोजीचं वर्क केलेलं आहे आपण ते हायलाईट होऊ शकतं. तर पूर्ण डिझाईनला आपल्याला इथं आउटलाईन करून झाल्यानंतर खाली परत आपल्याला या बाजूला सिल्क थ्रेडचं लोडिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्या बाजूचं जे लीफ आहे तिथं आपल्याला परत जरदोजीचं लोडिंग करून घ्यायचं आहे. राहिलेले जे फॅब्रिक आहे त्या ठिकाणी आपल्याला परत चेन घालत आउटलाईन करून घ्यायचे, म्हणजे जे फॅब्रिक आहे ते दिसणार नाही.
तसेच आता या बाजूलाही आपल्याला जरदोजीचं लोडिंग करायचं आहे. यामध्ये मी पायपिंग केलेलं नाही आहे, फक्त आहे त्या जागेमध्ये आपल्याला जरदोजीचं लोडिंग करायचं आहे आणि बाजूनी जे फॅब्रिक दिसत आहे त्या ठिकाणी आपल्याला सिल्क थ्रेडची आउटलाईन करून घ्यायची आहे चेन स्टिचची. बाकी जे आपले राहिलेले लीफ आहेत त्यामध्ये परत आपल्याला लोडिंग करून घ्यायचं आहे, आणखी आउटलाईन करून जे आहे ते फिनिशिंग करून घ्यायचं आहे. तर हे ट्रेंडिंगचं जे फ्लावर आहे ते आपलं होत आलेलं आहे. तर आज मी डिटेल्स आपल्याला सांगितलेले आहेत की ट्रेसिंग कशा पद्धतीनं करायचं, त्यानंतर तुम्ही फॅब्रिकवरती कशा पद्धतीनं करू शकता, कोणती काळजी घ्यायला लागते आपल्याला ट्रेसिंग करताना, तसेच जरदोजीचं लोडिंग कशा पद्धतीनं करायचं, सिल्क थ्रेडचं लोडिंग कशा पद्धतीनं केलं पाहिजे, निडल कोणती वापरली पाहिजे, थ्रेड कोणती वापरली पाहिजे, ते प्रत्येक जे आपल्याला आरी वर्कसाठी लागणार आहे ते प्रत्येक या डिझाईनचं मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन डिझाईन घेऊन.